नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 27.3 अभ्यासणार आहोत आणि याच्यातले जे जास्तीत जास्त उदाहरणं आपण ओरली सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाय सेलिंग एन आर्टिकल फॉर ₹480 अ प्रॉफिट ऑफ 1/6 सेलिंग प्राइस इज अर्न. व्हॉट इज द पर्सेंट प्रॉफिट इन दिस ट्रान्झॅक्शन? प्रॉफिट पर्सेंट किती आहे? आता बघा, सेलिंग प्राइस 480 आहे आणि प्रॉफिट किती आहे? 1/6 ऑफ द सेलिंग प्राइस. मग याच्यामध्ये प्रॉफिट किती होईल? 1/6 ऑफ दिस किती येईल ते? 480 इंटू 1/6. 6 1 जा 6, 6 8 जा तुम्हाला 80 हा झाला प्रॉफिट. आणि काय काढायचं आहे? प्रॉफिट पर्सेंट. त्यासाठी आपल्याला कॉस्ट प्राईस माहीत पाहिजे. आता जर सपोज सेलिंग प्राईस 480 आहे आणि प्रॉफिट 80 आहे, मग कॉस्ट प्राईस काय असेल? 480 मायनस 80 किती काय असेल? 400. 400वर किती प्रॉफिट झाला? 80. मग 100वर किती होईल? हे डिवाइड 4. मग इथे काय पण डिवाइड 4, मग तो काय येईल? 20%. 20%. किंवा मग पर्सेंट प्रॉफिट इक्वल्स प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस टू 100 असं केलं तरी चालतं. क्वेश्चन नंबर 2. द कॉस्ट प्राइस ऑफ an article is 500. Nandu sold to Chandu at 10% profit. Chandu sold it to go to 10% loss. For what price go to purchased it? आता याच्यामध्ये अगोदर चंदूने कोणत्या प्राईसला ते सेल केलं हे काढायचं आहे. म्हणजे गोटूची परचेस प्राईस म्हणजेच काय? चंदूची सेलिंग प्राईस. आणि चंदूने ते लॉसने सेल केलं. मग आपल्याला बघायला चंदूने ते कितीला परचेस केलं? तर चंदूने कितीला परचेस केलं? तर नंदूने ते 10% प्रॉफिटने सेल केलं. म्हणजे कॉस्ट प्राईस काय होती? 500. मग ती सेलिंग प्राईस काय होईल नंदूसाठी? 500च्या 10% प्रॉफिट घेतला. मग तो काय असेल? याच्या 10% काय येईल? 50. म्हणजे 500 प्लस 50 ते काय झालं? 550. ही काय झाली? चंदूसाठीची कॉस्ट प्राईस झाली. ही नंदूची सेलिंग प्राईस. म्हणजे ही काय झाली? कॉस्ट प्राईस ऑफ चंदू. आणि चंदूने हे सेल केलं 10% लॉसवर. कुणाला? गोटूला. तर गोटूची परचेस प्राईस. तर गोटूची परचेस प्राईस म्हणजेच काय? चंदूची सेलिंग प्राईस. याचा 10% लॉस घेतला म्हणजे तो लॉस काय असेल? 550. बघा आता हे चंदू 10% लॉसने सेल केलं. आता 550चा 10% काय होईल? हे कॅन्सल म्हणजे 55. मग त्याने कितीला सेल केलं? 550 मायनस 55. हे ओव्हरऑल सुद्धा तुम्ही सोडू शकता. इथे 15 मायनस 6 तर 9, इथं 4. ते किती? 495ला कुणाला सेल केलं? ते गोटूला. म्हणजे गोटूची परचेस काय झाली? 495. किंवा मग हे मेथडने जर सोडवलं पण ते खूप वेळ लागतो त्यासाठी, आणि असा तुम्ही सराव ठेवा. क्वेश्चन नंबर 3. वेन एन आर्टिकल इट सोल्ड ₹50, देअर इज अ सर्टन लॉस. इफ इट इज सोल्ड फॉर ₹68, द गेन इज हाफ ऑफ द लॉस. आता बघा, आपण हे मेथडने करण्यापेक्षा ओरली करणं, ऑप्शन घेऊन करणं खूप सोपं होईल आणि लवकर सोडलं जाईल. वेन आर्टिकल सोल्ड फॉर 50, देअर इज अ लॉस. 50ला सोल्ड केल्यानंतर काय होतं? लॉस होतो. म्हणजे 55 त्याची कॉस्ट प्राईस असेल का? तर नक्कीच नाही. 55 असेल कॉस्ट प्राईस आणि हे 50ला केलं. हां, तर किती होईल या ठिकाणी? लॉस कितीचा होतो या ठिकाणी? ₹5चा. कितीचा होतो लॉस? ₹5चा. इथं आपण घेऊया लॉस आणि इथं घेऊयात प्रॉफिट. मग हे घेतलं तर हे लॉस किती होईल? 5. आणि प्रॉफिट किती होईल? 55 प्लस 10, 65 प्लस 13. हे आहे का ह्या कंडिशनमध्ये? द गेन इज हाफ ऑफ द लॉस नाही आहे. सपोज ते 60 असेल तर लॉस काय होईल? ₹10. आणि प्रॉफिट काय होईल? ₹8. त्या दिलेल्या कंडिशनमध्ये आहे का? नाही. काय दिलेलं आहे? द गेन प्रॉफिट इज हाफ ऑफ द लॉस. सपोज 62 असेल तर लॉस कितीचा असेल? 62 असेल तर ₹12चा. आणि प्रॉफिट कितीचा असेल? 62 प्लस 6 68. हे किती आहे? इथे 68. आता इथं बघा, इथं कंडिशन ही ट्रू होते. कोणती? द गेन इज हाफ ऑफ द लॉस. द गेन प्रॉफिट इज हाफ ऑफ द लॉस. म्हणजे ऑप्शन नंबर 3. Question number 4. The selling price of an article is half its cost price.
व्हॉट इज द प्रॉफिट ऑर लॉस. आता समजा सेलिंग प्राईस जर कॉस्ट प्राईसच्या हाफ असेल तर अर्थात या ठिकाणी लॉस होईल. ठीक आहे. आता तो लॉस किती असेल, समजा कॉस्ट प्राईस 100 असेल तर सेलिंग प्राईस काय असेल मग 50. म्हणजे किती 100वर कितीचा लॉस झाला 50चा, म्हणजे किती पर्सेंट होईल तर लॉस 50%. ऑप्शन नंबर 4. या पद्धतीनं ओरली मॅक्झिमम सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट ज्या क्लिअर असतील तर हे तुम्हाला सहज ओरली सोडवता येऊ शकतं. हे आपण ओरली सोडवू शकतो. वेन अन आर्टिकल सोल्ड फॉर ₹70, 1/7 ऑफ द सेलिंग प्राइस इज प्रॉफिट. इफ पर्सन वॉन्ट्स 20% प्रॉफिट ऑन द कॉस्ट प्राइस, व्हॉट विल बी द सेलिंग प्राइस. आता पहिल्यांदा आपल्या याच्यामध्ये काय काढायचं आहे, कॉस्ट प्राइस काढायची आहे. आता सोल्ड किती आहे, सेलिंग प्राइस 70 आणि प्रॉफिट किती आहे 7%. म्हणजे प्रॉफिट काय असेल बघा, प्रॉफिट इक्वल्स टू 1/7 ऑफ सेलिंग प्राइस, तो काय येईल 10 रुपीज. म्हणजे सेलिंग प्राइस ही आहे 70, प्रॉफिट आला 10, मग कॉस्ट प्राइस काय असेल 70 - 10 ते असेल 60. आणि याच्यावर किती पर्सेंट घ्यायचं आहे प्रॉफिट 20% इंटू 20%, 0,000 12. मग ते कितीला सेल करावं लागेल, 60 + 12 = 72. ऑप्शन नंबर 2. या पद्धतीनं ओरली हे तुम्ही सोडू शकता. समजलं नाही तर व्हिडिओ परत एकदा बघा. इफ cost price of 4 watches is equal to the selling price of 5 watches, how much is the percent profit or loss. आता अशी उदाहरणं आपण मागच्या एक्झरसाइजमध्येही सोडवलेली आहेत. आता समज हे सेलिंग प्राइस ऑफ 1 वॉच इक्वल्स टू एक्स. मग सेलिंग प्राइस ऑफ 5 किती दिलेत, 5 वॉचेस किती येईल ते 5x. बट कॉस्ट प्राइस ऑफ 4 वॉचेस, किती आहे सेलिंग प्राइस इतका, म्हणजे ते काय असेल 5x. कॉस्ट प्राइस ऑफ 1 वॉच काय येईल मग 5x/4. हे झालं 1 वॉचचं कॉस्ट प्राइस आणि हे झालं सेलिंग प्राइस. यावरून काय काढायचं तुम्हाला बघ या ठिकाणी. आता हे काय आहे सेलिंग प्राइस, हे आहे कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आता जास्त आहे का सेलिंग प्राइस, तर कॉस्ट प्राइस याच्यामध्ये जास्त आहे. याच्यामध्ये काय कॉस्ट प्राइस जास्त आहे. मग या ठिकाणी काय होईल लॉससाठीचा काय फॉर्म्युला आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मग ते काय येईल बघा इथे, कॉस्ट प्राइस किती आहे 1ची 5x/4 मायनस हे किती आहे 5x 1x x किती आहे x. एक्सची सेलिंग प्राइस, एक्सची सेलिंग प्राइस आहे x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं हे काय येईल 5x - 4x म्हणजे x/4. हा काय झाला लॉस झाला. काय काढायचं आपल्याला पर्सेंट लॉस. मग पर्सेंट लॉसचा फॉर्म्युला काय आहे, लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे 5x/4, डिवायडेड बाय म्हणजे च्या रेसिप्रोकलनी काय करायचं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 4/5x इंटू 100. 4 कॅन्सल, x कॅन्सल, 5 20 म्हणजे किती आलं ते 20% लॉस. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 7. A shopkeeper purchased 25 dozen orange at rate ₹500 per 100. हे 500 per 100 म्हणजे 100ला 500 रुपीज. आणि हे इथं डझनमध्ये दिलं, इथं हे रेट जो आहे तो 100मध्ये दिलेला आहे. हे बघा एकदा काळजीपूर्वक. अँड सोल्ड देम ॲट ₹640 per 100. आता सेलिंग काय दिलं पर 100ने दिलं. इन द अबो ट्रान्झॅक्शन व्हॉट प्रॉफिट डिड ही मेक. सिम्पल आहे. आता हे 25 डझन म्हणजे किती 100 होतील ते बघा, 25 डझन इक्वल्स टू 25 × 12 0 अँड हे काय 5 3 म्हणजे 300. आणि त्याची परचेस प्राईस कॉस्ट प्राईस किती आहे 500 पर 100. मग कॉस्ट प्राईस काय येईल 500 इंटू ते किती आहे 300 म्हणजे 3 ते आले 15. आणि सेलिंग प्राईस काय आहे 640 पर 100 म्हणजे याला तर 300 येते.
इंटू 3 ते काय येईल 0 2 आणि 9 ही झाली. आणि काय काढायचं आहे फक्त आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. मग प्रॉफिट इक्वल्स टू सरळ इथे सबट्रॅक्शन होईल, इथे सरळ ही सबट्रॅक्शन होईल. 0 2 4 420 प्रॉफिट आला. प्रॉफिट डी टी मेक. आता इथं पर्सेंटेजमध्ये विचारले, मग आता पर्सेंट प्रॉफिट काढावं लागेल. पर्सेंट प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे? प्रॉफिट पर्सेंट इक्वल्स टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईज. कॉस्ट प्राईज आहे 1500 इंटू 100. 0 0 कॅन्सल, याला 15 1 जा 15, 15 2 जा 30, इथं 12 आणि 15 8 जा 15 8 जा म्हणजे 28%. ऑप्शन नंबर 2. समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा बघा. आपण हे उदाहरण मुद्दामहून मॅक्झिमम ओरलनी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, फारशा फॉर्म्युल्याचा यूज न करता. आता हे इफ द सेलिंग प्राईज ऑफ 16 बुक्स. आता असे उदाहरण आपण याच्या अगोदर भरपूर सोडलेले आहेत. इफ द सेलिंग प्राईज ऑफ 16 बुक्स इक्वल टू द कॉस्ट प्राईज ऑफ 20 बुक्स, व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट. आता कॉस्ट प्राईज of one book equals to x, therefore cost price of 20 books equals to 20x equals to 20x. Therefore selling price of 16 books, selling price of 16 books 20x. selling price of one book किती येईल ते मग 20x अपॉन 16 आणि केलं 4ने केलं 4 5 जा आणि 4 4 जा. ही सेलिंग प्राईज ऑफ वन बुक आणि ही कॉस्ट प्राईज ऑफ वन बुक. आणि विचारले प्रॉफिट पर्सेंट किती आहे. मग उदाहरणार्थ प्रॉफिट काढावं लागेल. प्रॉफिट इक्वल्स टू किती येईल प्रॉफिट, सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज म्हणजे 5x अपॉन 4 मायनस एक्स. 5x अपॉन 4 मायनस एक्स हे किती येईल इथे 4x. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5x आणि 4x म्हणजे x अपॉन 4 इज द प्रॉफिट. x अपॉन 4 आला प्रॉफिट. मग पर्सेंट प्रॉफिट किती येईल. पर्सेंट प्रॉफिटचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राईज. प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राईज. कॉस्ट प्राईज किती डिवायडेड बाय कॉस्ट प्राईज. आता एक्स म्हणजेच काय त्याचा रेसिप्रोकल 1 अपॉन एक्स इंटू 100. एक्स एक्स कॅन्सल, 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 4 5 जा किती आलं ते 25%. ऑप्शन नंबर 1. अँड लास्ट क्वेश्चन. 2 articles were sold for rupees 1485 each. In one transaction there was loss 10% and while in the other there was profit 10%. What was the percentage profit or loss in this overall transaction? बघा हे खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. असे असे प्रश्न विचारले जातात. हे पण आज क्वेश्चन विचारलेलं आहे की 2 आर्टिकल्स आहेत आणि त्याची सेलिंग प्राईस दिलेली आहे. दोघांची सेलिंग प्राईस काय होईल. एकाची सेलिंग प्राईस किती आहे 1485 इंटू 2. हे काय पाहिजे 0, हे 1 9 and 2 2970 झाली आपली सेलिंग प्राईस. ही काय झाली सेलिंग प्राईस. आता आपल्याला काय काढायचं आहे कॉस्ट प्राईस काढायची आहे. कारण पर्सेंट प्रॉफिट किंवा लॉस काढण्यासाठी आपल्याला कॉस्ट प्राईस माहीत असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये एक प्रॉफिट एक जे आहे हे एक लॉसने सेल झालं आणि एक प्रॉफिटने सेल झालं म्हणजे दोघांच्या कॉस्ट प्राईस हे वेगवेगळ्या आहेत. फक्त सेलिंग प्राईस काय आहे सारखी आहे. आता पहिलं 10% लॉस. पहिलं 10% लॉस असेल त्याची कॉस्ट प्राईस काय असेल बघा. जर 10% लॉस म्हणजेच काय 100 कॉस्ट प्राईस सी पी इज 100 देन लॉस इज 90. सेलिंग प्राईस इज 90 कारण 100 मायनस 10 आणि आपल्याला काय एक्स इज अ कॉस्ट प्राईस अँड सेलिंग प्राईस इज 1485. 1485 म्हणजे कॉस्ट प्राईस काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 1485
इंटू 100 अपॉन 90 हे 0 कॅन्सल झालं. 9ने आपण इथे डिवाइड केलं, तिथील 9 1 जा 9, इथे होते 5, 9 6 जा 54 तो 4 आणि 9 5 जा 165 आणि हे 0 म्हणजे ते काय येईल 1650. म्हणजे जे लॉसमध्ये सेल केला त्याची कॉस्ट प्राईस काय येईल आहे 1650. आणि एक प्रॉफिटमध्ये केला, एक आर्टिकल प्रॉफिटमध्ये, म्हणजे वेन CP इज 100 10% प्रॉफिट असेल तर तो त्याची सेलिंग प्राईस काय असेल 110. प्रॉफिट माहीत नाही, कॉस्ट प्राईस माहीत नाही, सेलिंग प्राईस किती आहे 1485. तर कॉस्ट प्राईस ऑफ अनदर आर्टिकल 1485 इंटू 100 डिवायडेड बाय 1 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे 0 कॅन्सल, 11 1 जा 11, 11 1 जा 11 किती होतात झाली 3, 11 3 जा 33, 5 11 5 जा आणि इकडे किती आहे हे म्हणजे 1350 ही याची कॉस्ट प्राईस. ठीक आहे, दोघांच्या कॉस्ट प्राईस झाल्या. आता मग टोटल कॉस्ट किती झाली ती दोन्ही आयटमची आर्टिकलची 1650 प्लस 1350 इक्वल्स टू ही किती ॲडिशन होते 0 5 प्लस 5 10 कॅरी 1 9 प्लस 10 कॅरी 1 300 झाले 300 काय झालं त्याचं कॉस्ट प्राईस. आणि ते सेल कितीला केलेलं आहे 2970 म्हणजे याच्यामध्ये काय होईल लॉस होईल, याच्यामध्ये काय होईल लॉस. मग लॉस किती असेल मायनस करूया 2970. ठीक आहे, तर त्या सेपरेट फॉर्म्युला याची गरज खूप वेळ लागेल. 0 इथे काय येईल 3 0 आणि 0, लॉस किती झाला 30. आणि काय काढायचं मग आपल्याला पर्सेंट लॉस इक्वल्स टू लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इज 300 इंटू 100. 0 2 0 गेले, हे 0 गेलं आणि 1 2 2 इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय 3 1%. लॉस इक्वल्स टू 1% लॉस म्हणजे ऑप्शन नंबर 3.